नमस्कार. मॅथ्स टेक्निक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आजपासून आपण इयत्ता 10वी साठी 2 ते 3 गुणांचे जे प्रश्न असतात त्यामधील काही भाग अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला भाग आहे वर्ग समीकरण तयार करणे. तर हे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये 2 उकली दिलेल्या असतात. तर या ठिकाणी ऋण 3 व ऋण 7 या 2 उकलीपासून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचे आहे. तर हे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी इथे सूत्र दिलेलं आहे. या सूत्राचं पाठांतर करणं अतिशय गरजेचं आहे. सूत्र आहे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण करण्यासाठी अल्फा आणि बीटाच्या कोणत्या किमती घ्यायच्या असतात? तर अल्फा म्हणजे पहिली किंमत आणि बीटा म्हणजे दुसरी किंमत घेतो आपण. म्हणून अल्फा बरोबर ऋण 3 आणि बीटा बरोबर ऋण 7 ह्या 2 किमती आहेत. तर पहिल्यांदा आपण अल्फा अधिक बीटा आणि नंतर अल्फा गुणिले बीटा या 2 किमती अगोदर काढून घेऊया. तर पहिल्यांदा आहे अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण 3 अधिक आपल्याला करायचे आहेत ऋण 7. दोन्हींची चिन्हे पहा. याचं पण ऋण आहे, याचं पण ऋण आहे. जेव्हा 2 संख्यांची चिन्हे ऋण असतात तेव्हा त्या संख्यांची बेरीज करतात आणि आलेल्या उत्तराला त्याच संख्येचं चिन्ह देतात. म्हणून 7 आणि 3 यांची बेरीज येते 10 आणि उत्तराला चिन्ह येतं वजा. त्यानंतर दुसरी किंमत काढणार आहे आपण अल्फा गुणिले बीटा बरोबर अल्फाची किंमत आहे ऋण 3 गुणिले बीटाची किंमत आहे ऋण 7. यांचा गुणाकार करणार आहोत आपण. 7 त्रिक 21 आणि ऋण ऋण धन अशा ह्या 2 किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे. सूत्र लिहून घेणार आहोत आपण. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता इथं x वर्ग हे चल आहे तसं ठेवायचं वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आपली मिळालेली आहे ऋण 10. ती किंमत इथे घालणार आहोत आपण ऋण 10 गुणिले x अधिक अल्फा अधिक बीटाची किंमत मिळालेली आहे 21 बरोबर 0. ह्या चिन्हांचा गुणाकार करून घेणार आहोत. x वर्ग वजा वजा होणार आहे अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. या दिलेल्या 2 उकलींपासून ऋण 3 आणि ऋण 7 या 2 उकलीपासून आपलं वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. x वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. ज्या वर्ग समीकरणाची निर्मिती करण्यासाठी आपण या सूत्राचा वापर केलेला आहे. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. अशा पद्धतीने हे वर्ग समीकरण आपलं या सूत्राचा वापर करून तयार झालेलं आहे. अशी वेगवेगळी उकलींचा वापर करून तुम्ही वेगवेगळी समीकरणं तयार करू शकता. धन्यवाद.